कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे अनेक माजी नगरसेवक भाजपात. 15 पेक्षा अधिक नगरसेवकांचा रवींद्र चव्हाण आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मोठा धक्का. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपात मोठं इनकमिंग. पक्षप्रवेशामुळे भाजपमधील इच्छुकांचं आंदोलन. हे प्रवेश म्हणजे आम्हा निष्ठावंतांवर अन्याय. इच्छुकांनी दिला बंडाचा इशारा. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये 2 पक्षाचे कार्यकर्ते भिडले. मतदान केंद्राबाहेर 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण. कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान. यावेळी शहरातील डॉक्टर CM मेहता कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ. मशीनचं बटण दाबलं जात नसल्यामुळे गोंधळ. प्रशासनानं खात्री केल्यानंतर पुन्हा मतदान सुरळीत सुरू. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची. मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटाकडून आरोप. पोलिसांसमोरच 2 गटांमध्ये बाचाबाची. वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराकडून ठाकरे सेनेच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न. गोळ्या घालत जीवे मारण्याची ही धमकी. गुड्डू उर्फ प्रवीण इढोळे यांच्या तक्रारीनंतर भाजप उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखडे विरोधात गुन्हा दाखल. जळगावमधील भुसावळमधल्या प्रभाग क्रमांक 11B मधील मतदान केंद्रावर पोलीस आणि निवडणूक केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. निवडणूक केंद्रावर नियुक्त केलेलं वाहन पोलिसांनी अडवल्यामुळे बाचाबाची. नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पकडलं. भावाच्या जागेवर मतदानासाठी आलेल्या मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. बारामती नगरपालिकेमध्ये बोगस मतदान केल्याचा आरोप. मतदार अमित दिलीप कुलथे यांचं अगोदरच मतदान झाल्याचं उघड. बारामतीमधील अहिल्यानगर देवी क्लब या मतदान केंद्रातील प्रकार. अमरावतीच्या अंजनगाव सुरची नगरपालिकेसाठी जितेंद्रनाथ महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क. स्वामी जितेंद्रनाथ महाराज देवनाथ मठाचे मठाधीश. बारामतीकर नवीन माणसांना संधी देतील. योगेंद्र पवारांनी व्यक्त केला विश्वास. अनेक वॉर्ड्समध्ये गेल्या 15 वर्षांपासून एकच माणूस निवडून येत असून ते कोणत्याही सुविधा देत नसल्याचीही योगेंद्र पवारांची टीका. नांदेडच्या मुखेडमध्ये भाजप आमदार तुषार राठोड यांची प्रतिष्ठा पणाला. त्यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन घेतला आढावा. या ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि भाजप आमने सामने. पुण्यातल्या तळेगाव नगर परिषदेमध्ये 6 जागांसाठी मतदान. तळेगावसह लोणावळ्यातील 2 जागांसाठीही मतदान. मावळचे आमदार सुनील शेळकेंचे बंधू सुदाम शेळके निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे तळेगाव नगर परिषद चर्चेत. परभणीच्या जिंतूरमध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून मतदान केंद्राची पाहणी. यावेळी बोर्डीकरांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. जिंतूर आणि पूर्णा नगर परिषदेच्या 2 जागांसाठी पार पडतंय मतदान. फलटण नगरपालिकेसाठी आज मतदान. रामराजे नाईक निंबाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क. रामराजे आणि रणजित नाईक निंबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणनंतर आता फुलंब्रीमध्ये मतदान केंद्राबाहेर जादू टोण्याचा प्रकार. एक काळी बाहुली, त्याला पिना टोचलेल्या लिंबू आणि इतर साहित्य आढळून आलं. त्यामुळे फुलंब्रीमध्ये एकच चर्चा. हिंगोलीच्या प्रभाग क्रमांक 5 मधील 6 नंबर बूथवरील बॅलेट युनिटमधील बटण दाबत नसल्यामुळे गोंधळ. निवडणूक अधिकाऱ्यांनी मशीन युनिट बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत. हिंगोलीच्या वसमतमध्ये लिटल इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर गोंधळ. मशीनमधील बटण दाबलं जात नसल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅलेट आणि कंट्रोल युनिट बदलले. अकोल्याच्या बाळापूरमधील प्रभाग क्रमांक 5च्या 1 नंबरच्या बूथवरील EVM मशीन काही काळ बंद. मशीनच्या सॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मशीन बंद. निवडणूक अधिकाऱ्यांनी बदललं मशीन. बुलढाण्यातल्या देऊळगाव राजा नगर परिषदेसाठी मतदान. दुपारनंतर देऊळगावमध्ये अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा. अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरचीमध्ये EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड. सकाळी मतदानाला सुरुवात झाली त्याचवेळी नगर परिषद शाळेच्या मतदान केंद्र 4 मधील EVM मशीनमध्ये बिघाड. काही काळ मतदारांचा झाला होता खोळंबा. वाशिम नगर परिषदेसाठी सुधारित कार्यक्रमानुसार मतदान सुरू. या ठिकाणी चौरंगी लढत. भाजप, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि MIM यांच्यामध्ये प्रामुख्यानं लढत. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
बीडच्या गेवराईमध्ये झालेल्या गोंधळाची पोलिसांकडून गंभीर दखल. आमदार पंडित यांचे भाऊ तसंच माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या पुतण्यासह 46 जण 3 दिवसांसाठी तालुक्यातून हद्दपार. मंगळवेढ्याच्या सावजी कुटुंबातील 30 महिलांचं रांगेत मतदान. गेल्या 4 पिढ्यांपासून मंगळवेढा नगरपालिकेमध्ये सावजी कुटुंबाचे नगरसेवक. या ठिकाणी सावजी कुटुंबातील जवळपास 350 मतदार. यवतमाळ नगर परिषदेसाठी 248 मतदान केंद्रांवर मतदान. 2,32,315 मतदार बजावणार हक्क. मतदान केंद्रावर निवडणूक विभागाकडून महिला सखी बूथ, महिला विश्वचषक जिंकल्यानंतरची थीम. चंद्रपूरमधील घुग्गुस नगर परिषदेसाठी मतदान. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या घुग्गुस शहराला नगर परिषदेचा दर्जा दिल्यानंतर शहरामध्ये पहिल्यांदाच निवडणूक. 22 नगरसेवक आणि एका नगराध्यक्षपदासाठी 32,800 मतदार बजावणार हक्क. कोल्हापूरमध्ये इचलकरंजी पालिकेची निवडणूक. महायुती एकत्र लढणार. मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. शिवसेना आणि भाजपची पार पडली बैठक. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ॲक्शन मोडवर. 23 डिसेंबरला हर्षवर्धन सपकाळ यांचा धुळे दौरा. चंद्रपूरमधील मिंथूरमधील शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणी एसआयटी स्थापन. रोशन कुडे या युवा शेतकऱ्यानं कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकल्याचा प्रकार. मनमाड इंदूर लोहमार्गासाठी जमीन देण्यास मनमाडमध्ये विरोध. अंशतः भूसंपादन न करता संपूर्ण भूभाग संपादित करावा. मनमाडच्या गर्डर शॉप भागातील नागरिकांची भूमिका. सांगलीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज उरुण ईश्वरपूर शहर बंदची हाक. उरुण ईश्वरपूरमधील सर्व व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभाग. पीडितेला न्याय देण्याची मागणी. यवतमाळमध्ये वणी ते घुग्गुस मार्गावर वाघाचा अपघातामध्ये जागीच मृत्यू. अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये वाघाचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज. मृत्यू झालेला वाघ 3 ते 4 वर्षांचा असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील दाणी वस्तीमधील विहिरीमध्ये पडलेला बिबट्या जेरबंद. वनविभागानं बिबट्याला जेरबंद केल्यामुळे ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास. रत्नागिरीतल्या संगमेश्वरमध्ये वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर 3 तासांनंतर बिबट्या जेरबंद. चव्हाणवाडीमध्ये वैभव चव्हाण यांच्या कारखान्यातील कुत्र्यांवर बिबट्याचा हल्ला. गोंदियामध्ये भरधाव कारची 2 दुचाकींना धडक. अपघातामध्ये 7 जण जखमी. देवरी आमगाव राष्ट्रीय महामार्गावरची घटना. जखमींपैकी 2घांची प्रकृती चिंताजनक. सोलापूर शहरामध्ये अभियांत्रिकी कॉलेजमधील वसतिगृहामध्ये विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या. विद्याधर प्रकाश शिंदे असं आत्महत्या केलेल्या 20 वर्षांच्या विद्यार्थ्याचं नाव. नाशिकच्या सटाणा शहरामध्ये बनावट नोटा केल्या जप्त. कारवाईमध्ये 7 जणांना घेतलं ताब्यात. सटाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ. 8 दिवसाची देवीची मंचकी निद्रा. तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखला जाणारा शाकंभरी नवरात्र महोत्सव 20 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान पार पडणार. मिझोराममधील सैरांगहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक. दुर्घटनेमध्ये 8 हत्तींचा मृत्यू तर 1 हत्ती जखमी. अपघातामध्ये इंजिनासह रेल्वेचे 5 डबे घसरले. गाडीतले सगळे प्रवासी सुखरूप. गुजरातच्या अमरेलीमध्ये सिंहाचा कुत्र्यांसोबतचा व्हिडिओ व्हायरल. रात्रीच्या वेळी अमरेलीमध्ये फिरत असताना या सिंहांनी कुत्र्यांच्या पिल्लांची शिकार न करता ते कुत्र्यांच्या पिल्लांसोबत खेळताना दिसले. एका महाकाय अजगराची तरुणांनी काढली मिरवणूक. उत्तर प्रदेशमधील हापूरमधील धक्कादायक प्रकार. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ओडिशामध्ये परीक्षेसाठी जागा नसल्यामुळे विमानाच्या धावपट्टीवर हजारो विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. 187 होमगार्ड पदासाठी तर 8,000 पेक्षा जास्त तरुण विद्यार्थ्यांचा अर्ज. अमेरिकेचा सिरियातील आयसिसच्या ठिकाणांवर हवाई हल्ला. 12 पेक्षा अधिक ठिकाणांवर केला हल्ला. अमेरिकी सैन्यांच्या हत्येचा बदला घेत केला हल्ला. तैवानमधील तैपईमध्ये एका माथेफिरूकडून 2 मेट्रो स्टेशनवर स्मोक बॉम्बनं हल्ला. तर हल्ल्यानंतर माथेफिरूचा चाकूनं नागरिकांवर हल्ला. यामध्ये 3घांचा नाहक मृत्यू. मेट्रो स्टेशनवर या घटनेनंतर नागरिकांची चांगलीच धावपळ. घटनेनंतर पोलिसांकडून माथेफिरूचा एन्काउंटर.